पुण्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सासवडकडे प्रस्थान। पालखी प्रस्थानाची ड्रोन दृश्य कॅमेऱ्यात कैद। पालखी मार्गावरील दिवे घाटात वारकऱ्यांसाठी बाईक अँब्युलन्सची व्यवस्था। रुग्णांना जलद सुविधा मिळण्यासाठी मदत होणार। बीडच्या अंबाजोगाईमध्ये एक दिवसाच्या मुक्कामानंतर गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ। भाविकांची दर्शनासाठी गर्दी। नेवासा इथल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे निघाली। नगर तालुक्यामध्ये पालखी दाखल। 40 दिंड्यांसह 20,000 वारकऱ्यांचा सहभाग। नांदेडच्या माळेगावमधून श्री संत साधू महाराज पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान। या दिंडीला 300 वर्षांची परंपरा। दिंडी दरम्यान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लेकीसोबत फुगडी खेळली। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण। 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण करणाऱ्या भाविकाचा मंदिर समितीकडून सत्कार। आषाढी एकादशीसाठी लाल परिसज्ज। पंढरपूरला जाण्यासाठी ठाणे जिल्ह्यामधून जादा 64 बसेस धावणार। तिकीट आरक्षण आणि ग्रुप आरक्षणाची बस स्थानकावर सोय। धुळे परिवहन महामंडळाच्या वतीनं 150 बसेसचं नियोजन। आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या दिशेनं बसेस निघाल्या। ज्या गावातून 40 प्रवासी उपलब्ध त्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत बसची व्यवस्था। पंढरपूर वारीसाठी भाविकांना थेट गावातून लालपरीची सेवा। भाविक गट तयार करून एकत्र बस बुक केल्यास बस सेवा उपलब्ध करून देणार। वाशिम जिल्ह्यातून 100हून अधिक बस गाड्या आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना होणार। सिंधुदुर्गात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या सद्गुरू मियासाब यांच्या पुण्यतिथी उत्सव संपन्न। कोलगावमधील समाधी स्थळावर उत्सव पार पडला। पुणे रायगड रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह इतर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट। हवामान खात्याचा अंदाज। नाशिकच्या गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग केल्यानं पाणी पातळीत वाढ। सांगलीमध्ये कोयना आणि चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस। कृष्णा नदीची पाणी पातळी 16 फुटांवर। अनेक शेतांमध्ये पाणी साचलं। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या उजनी धरणामधून सोडलेलं पाणी पंढरपूरमध्ये पोहोचलं। पुंडलिक मंदिरासह छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा। चंद्रभागेच्या पात्रामध्ये भाविकांची मोठी गर्दी। केव्हा उघडणार आहे? जळगावच्या शेळगाव बॅरेजचे 2 दरवाजे उघडले। शेळगाव बॅरेजमधून 2600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा। जळगावच्या शेळगाव बॅरेजमधून 2600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। 50 मीटरनं दरवाजे उघडले। शेतकऱ्यांसह नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात। पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार। रत्नागिरीतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मार्लेश्वरमधील धबधबा प्रवाहित। मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी धबधबा आकर्षणाचं केंद्र। नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडामधील गोदावरी नदीवरील पुलाचा कठाडा तुटला। पुलावरून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ। नव्या पुलाचं काम संथ गतीनं सुरू। अमरावतीच्या इतवारा पुलाचं बांधकाम 8 वर्षांपासून रखडलं। बांधकाम रखडल्यामुळे शहरातील नागरिक आक्रमक। वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाचं दुर्लक्ष। नागरिकांकडून आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पुलाचं बांधकाम सुरू। चंद्रपूरमध्ये पाऊस लांबल्यानं केवळ 49,000 हेक्टरवरच पेरण्या। मृग नक्षत्रामध्ये पाऊस लांबल्यानं पेरण्याही खोळंबल्या। जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत। बीड जिल्ह्यातील खरीप पेरणी जवळपास पूर्ण। मात्र गेल्या 8 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसाची दडी। दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता। अंबाजोगाई तालुक्यामध्ये 40% पेरण्या। मात्र 15 दिवसांपासून पाऊसच नसल्यामुळे दुबार पेरणीचं संकट। सोयाबीनचा पेरा सर्वाधिक।
परभणीकडे पावसानं पाठ फिरवल्यानं पेरण्या खोळंबल्या तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, पावसाच्या दांडीमुळे बळीराजा हतबल। जालना तालुक्यातल्या उटवद दांडेगावसह परिसरामध्ये कोवळी पिकं करपू लागली। तुषार सिंचनाचा वापर सुरू, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। आठवडाभरापासून पाऊसच नाही। वाशिम जिल्ह्यात भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ, कारल्याला 100 ते 120 रुपयांचा दर। चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूचा चौथरा खचला, दुरुस्तीच्या कामासाठी किल्ला बंद ठेवण्यात येणार। महाराष्ट्र आणि गोवा हद्दीवरील बांदा शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद। बाजारपेठेतून बुलेट चोरून नेण्याची घटना, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी। ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी साचणाऱ्या ठिकाणी इलेक्ट्रिक बस नेण्यास मज्जाव। बस बंद पडल्यास दुर्घटनेची शक्यता असल्यानं निर्णय। औंढा नागनाथ शहरामधील सर्वच खासगी बँकांची एटीएम सेवा काही महिन्यांपासून विस्कळीत। शहरवासियांसह दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो भाविकांना देखील मनस्ताप।